सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज रात्री 10 नंतर मध्यरात्री व 10 जुलै 2024 रोजी राज्यातील 25 ते 30 जिल्ह्यामध्ये मित्रांनो अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे। रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आले आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये, कोणत्या भागात अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही, आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो या ठिकाणी आज रात्री 10 नंतर व 10 जुलै 2024 रोजी या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे ते आपण विदर्भापासून सुरुवात करू। विदर्भामध्ये मित्रांनो नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया तसेच यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना संपूर्ण 8 जिल्हे आहेत मित्रांनो। मराठवाड्यामध्ये 8ही जिल्ह्यांमधील सर्वच तालुक्यामध्ये भाग बदलत ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकताय पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, जिंतूर, हिंगोली या ठिकाणी, नांदेड, परभणी, माजलगाव, परळी, अहमदपूर, उदगीर या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। लातूर, निलंगा तसेच तुळजापूर, धाराशिव, केज, भूम, परांडा, वाशी, कळंब या संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8ही जिल्हे तसेच विदर्भामध्ये देखील संपूर्ण 11 जिल्हे या संपूर्ण भागामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सोलापूर व नगर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आपण स्क्रीनवरती बघू शकताय। सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये बार्शी, करमाळा, इंदापूर या ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतो। तर नगर जिल्ह्यामध्ये देखील जामखेड, पाथर्डी, नगर शहर या संपूर्ण भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। राहुरी, श्रीरामपूर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत पावसाची संततधार पाहायला मिळते। दौंड, बारामती, जेजुरी, इंदापूर या भागामध्ये, खेड, जुन्नर, पुणे शहर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर सातारा, कराड, वडूज, विटा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या कोकणपट्टीतील सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळत आहे। तर नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे। मालेगाव, मनमाड या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतो। इगतपुरी, नाशिक या भागामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो जळगाव, नंदुरबार व धुळे या 3 जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळतो। धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, धुळे या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तरी विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश या संपूर्ण मित्रांनो महाराष्ट्रातील विविध भागामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।